आणि थोडासा आराम करतायत. जसे जहांगीर सर संपूर्ण दिवसभर आणि कालचा दिवस देखील त्यांना इन ॲक्शनमध्ये आपण पाहिलात. विराज सरांना देखील आपण अनुभवलं. या स्पर्धेचं वैशिष्ट्यच राहिलेलं आहे दमदार. कारण की विकासला नक्कीच काहीतरी दमदार असं करून दाखवण्याची संधी इथे मिळालेली आहे आणि त्यांनी ते कार्य या ठिकाणी करून दाखवलेलं आपण पाहू शकता. पंचाच्या भूमिकेत एका बाजूला अनुभव आणि दुसऱ्या बाजूला तरुण तडफदार हे पंच आपल्याला पाहायला भेटत आहेत. आणि चर्चा देखील होत होती. मला देखील नक्कीच एस ए जहांगीर सरांचा खूप मोठेपण वाटतोय आणि अशा मोमेंटला देखील या क्रिकेटमध्ये ते पंचांच्या भूमिकेत पाहायला भेटत आहेत. आणि कदाचित आमच्या वडिला समान देखील आहेत आणि कदाचित माझे देखील वडील असे असते तर मी देखील कुठेतरी चांगल्या प्लॅटफॉर्मवरती असतो. कारण की तो अनुभव त्यांच्या वतीनं मला भेटला असता क्रिकेटचा. म्हणतात ना मित्रांनो, जिथे चणे असतात तिथे दात नसतात आणि जिथे दात असतात तिथे चणे नसतात, असं समीकरण असतं. कारण की माझ्या वडिलांना क्रिकेटचा काही एक गंध देखील नाही आहे. सो त्या अनुषंगाने माझ्या मनातील भावना मी मात्र इथं व्यक्त केली. जाऊया आता मॅचकडे मित्रांनो. ऑनगोईंग मॅच आपल्याला पाहायला भेटेल. जो जिंकेल तो क्वार्टर फायनलमध्ये पोहोचेल आणि तिथे जबरदस्त बिग फाईट काटेकी टक्कर आपल्याला पाहायला भेटेल. दरम्यान या मॅचसाठी दोन्ही संघांना देऊया हार्दिक शुभेच्छा. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. एक दर्जेदार मॅच आपल्याला पाहायला भेटेल. 3 ओव्हरची मॅच असेल. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज अंश गोलंदाजी मार्कवरती सज्ज आहेत आणि सलामीची जोडी ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये. धुरंधर बॅटर स्ट्राईकला बॅटर आहेत राहुल, नॉन स्ट्राईक एडला बॅटर योगेश सज्ज आहेत. जबरदस्त बॅटल आपल्याला पाहायला भेटेल या मॅचच्या दरम्यान. इथे मात्र पहिलाच फटका, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि ओहो, झेलची देखील दाट शक्यता निर्माण झाली होती परंतु झेल सोडली आहे. या झेलच्या चर्चा नक्कीच खंबालपाडा गावामध्ये आपल्याला पाहायला भेटतील. फार महत्त्वाची ही झेल होती आणि ही झेल या ठिकाणी संधी निर्माण करून दिली गोलंदाज अंश. आज अंशची गोलंदाजी जबरदस्त राहिली आहे. एक धाव इथे मात्र नक्कीच मिळेल. धावसंख्या 1. आडव्या बॅटनं जबरदस्त स्वीप शॉट पाहायला भेटतोय. चेंडू चाललाय तिकडे. 4 धावांसाठी शेवटच्या मोमेंटला प्रयत्न केले दरम्यान तिथे, परंतु नक्कीच निर्णय आमच्यापर्यंत पंचांचा पोहोचलेला नाहीये. आम्ही देखील वेट करतोय. आपण नक्कीच चेक करूया. अंतिम क्षणी या मोमेंटला आपल्याला हा बॉल पाहायला भेटला. बाउंड्री लाईनला स्पर्श झालाय का, परंतु सध्या तरी 2 धावा काढलेल्या आहेत. परंतु हा डिसिजन आपण या ठिकाणी पाहतोय. यस, 2च धावा पाहायला भेटतील. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे आपण पाहू शकाल कारण की नक्कीच जबरदस्त ही मॅच आहे. पुन्हा एकदा आता हवाई सफर. चेंडू कुठे जाईल, पंचांचा इशारा येईल. 4 धावांसाठी दर्जेदार हा चौकार पाहायला भेटतोय. गुडलँड स्पॉटवरती बॉल होता आणि त्या बॉलला जबरदस्त पिक केला बॅटर योगेशनं. दर्जेदार चौकार आपल्याला पाहायला भेटला. बॅक टू बॅक सलग चौकार आपल्याला पाहायला भेटला कारण की या अगोदर जो फटका एक्झिक्यूट केला होता अप्रतिम क्षेत्ररक्षण तिथे मात्र पाहायला भेटलं. धावसंख्या चौकाराच्या मदतीने पोहोचली आहे धावफलकावरती. धावा 7 धावा धावफलकावरती आहेत. पंकज खंडागले गुणलेखकाच्या भूमिकेत मी सातत्यानं या स्पर्धेमध्ये ज्या ज्या वेळेला असतो त्या वेळेला मी त्यांना पाहत असतो. पुन्हा त्यांची भेट अगदी बऱ्याच वर्षानंतर झालेली आहे आणि आता त्यांचा लुक फार बदललेला आहे. इथे मात्र आपण पाहू शकते 1 धाव पूर्ण झालेली आहे. काही अजून पुढच्या वर्षामध्ये नक्कीच रॉकी सरांसारखी दाढी देखील दिसेल. अनोखी स्टाईल आहे पण नक्कीच सूट होत आहे. दरम्यान धावसंख्या धावपलकावरती 8 धावा धावपलकावरती आहेत. पुढचा बॉल अंश. इथे चांगला फटका एक्झिक्यूट केलेला आहे. चेंडू जाईल. 4 धावांसाठी प्रयत्न केले होते दरम्यान चौकार पाहायला भेटला.
तर धावसंख्या पोचली आहे चौकाराच्या मदतीनं. 12 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे. आतापर्यंत 12 धावा खर्च केल्यात हंसनं. पॉवर प्लेच्या षटकामध्ये गोलंदाजी करणं म्हणजे वाघाचं काळीच असतं. ऑन साइडला फाईनचा क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करेल. चेंडू मात्र अंतिम क्षणाला आउटफील्ड स्लो झाले दरम्यान चेंडूला गॅदर केलं त्या ठिकाणी. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्या संघासाठी पाहायला भेटलं. आउटफील्ड फास्ट झाली त्या दरम्यान क्षेत्ररक्षकाला तिथे संधी मिळाली चेंडूला पकडण्याची. दरम्यान पहिल्या षटकाची समाप्ती झालेली आहे. बिनबाद धावसंख्या धावफलकावरती आपण पाहू शकाल. धावा 14 धावा धावफलकावरती आहेत. चला वेळ खर्च करू नका विनंती असेल. आज सेमीफायनल देखील आपल्याला खेळवायची आहे. सो त्या अनुषंगाने वेळेच्या बाबतीत आपण सहकार्य करायचं आहे. दुसरं षटक घेऊन येतोय गोलंदाजी मार्कवरती. मेघनाथ गोलंदाजी मार्कवरती आलेले आहेत. परंतु सध्या तरी आपण पाहिलं तर राहुल आणि योगेश या दोघांची बॅटिंग चांगली सुरू आहे. राहुलच्या बॅटमधून देखील एक चौकार पाहायला भेटले. 7 धावांवरती खेळतोय आणि योगेशच्या बॅटमधून देखील एक चौकार आपल्याला पाहायला भेटते ना. दोन्ही खेळाडू 7-7 धावांवरती खेळतात आणि चांगली साथ देखील देत आहेत एकमेकाला. रँक बिटवीन विकेट जर आपण पाहिलं तर कॉलिंग देखील त्यांची चांगली होत आहे. दरम्यान जहांगीर सरांना त्या ठिकाणी थांबवलं कारण की बॅटर त्या ठिकाणी त्यांनी मात्र पोझिशन घेतली नव्हती. ओ चांगला बॉल स्लोवर गतीचा बॉल आपल्याला पाहायला भेटलाय. शफल भरपूर झाले होते त्या ठिकाणी बॅटर योगेश. झेंडू आणि बारचा इथे मात्र संपर्क नाही आहे. चांगली गोलंदाजी आपण पाहू शकता. पहिल्याच बॉलवरती डॉट बॉलची समाप्ती मेघनाथच्या वतीनं. ऑन साइडला स्क्वेअर मिड विकेट वाईडिश लॉंग ऑन क्षेत्ररक्षक तुम्ही पाहू शकताय. रिवर्स अटेम्प्ट केला. अटपटाने येतो चटपटासे चेंडू. 4 धावांसाठी दर्जेदार चौकार. धावसंख्या पोहोचली आहे 18 या आकड्यावरती. आतापर्यंत 4 धावा खर्च केलेले आहेत. या षटकातील 4 चेंडू अजूनही शिल्लक असतील. मेघनाथ. हो 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 वॉट अ बॉल. काय बॉल आहे. जबरदस्त बॉल आहे. जबरदस्त बॉल आहे. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता त्या ठिकाणी बॅटिंग करत असताना बॅटर योगेशचा. परंतु तो असफल घालून पाडलेला आहे गोलंदाज मेघनाथनं. चतुराई भरी गोलंदाजी आपण पाहू शकताय. आणि आता हे नक्कीच आपल्याला पाहायला भेटेल कारण की जसजसा काल पुढे चाललेला आहे खेळाडूंची गुणवत्ता आता मात्र निघत आहे. आणि मिस्टर मेघनाथच्या गोलंदाजीमध्ये देखील आपल्याला ती धार पाहायला भेटत आहे. इथे स्लॉटमध्ये बॉल होता. उचलला बॉल. क्षेत्ररक्षक वाईट डिश. मिड विकेटला क्षेत्ररक्षक होते आणि चूक झाली नाहीये. फलंदाज बाद होत असताना लागतोय हा पहिला धक्का आणि पहिला ब्रेक थ्रू मेघनाथनं इथे निर्माण करून दिलेला आहे. फलंदाज योगेश बॅक टू द डगआउट. आता ओमकार आणि राहुल या दोघांना डे टूरचा चांगला फायदा घेण्याची गरज असेल कारण की दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. या षटकातील आपण विचार केला तर चेंडू इथे मात्र 2 शिल्लक आहेत. काय जबरदस्त गोलंदाजी केली या षटकामध्ये. आपण पाहिलं तर एक गडी देखील त्यांनी बाद केल्या. सफलता जी आवश्यकता होती ती आवश्यकता त्याने पूर्ण केलेली आहे गोलंदाज मेघनाथ. ओ जबरदस्त बॉलिंग आहे. शफलिंग त्या ठिकाणी भरपूर होत आहेत. आणि आपण जर पाहिलं ना तर लेनचा विचार केला तर परफेक्ट गोलंदाजी आपण पाहू शकताय. गुडलँड स्पॉटच्या थोडासा पुढे या ठिकाणी पावलांचा मोमेंट या ठिकाणी ओळखतोय गोलंदाज मेघनाथ बॅटरचा.
धावसंख्या स्थिरावलेली आहे. इथे मात्र लेथ ओळखली आहे. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतील परंतु फरक पडणार नाहीये. आवाक्याच्या बाहेर चेंडू लँड झाले. 4 धावांसाठी चौकार. दोन षटकाची समाप्ती झालेली आहे. एक गडी बाद आपण जर आता पाहिलं तर धावा झालेल्या आहेत 22 धावा म्हणजे 11.0ची सरासरी धावफलकावरती आहे. 22 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या षटकामध्ये 14 पाहायला भेटल्या. दुसऱ्या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर 8 धावा पाहायला भेटल्या. मेघनाथनं सफलता प्राप्त केली कारण की आपण जर पाहिलं तर योगेश देखील चांगल्या लयमध्ये आला होता. चांगली बॅटिंग त्याच्या वतीनं पाहायला भेटत होती आणि कदाचित योगेश जर या स्लॉगोरच्या षटकामध्ये असता तर अजून काही चांगल्या धावा त्याच्या वतीनं पाहायला भेटल्या असत्या परंतु मेघनाथनं ते चांगलं काम केलं. आता गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आलेले आहेत. शेवटच्या हाणामारीच्या षटकामध्ये लोपेश यांच्या हातामध्ये चेंडू सोपावलेला आहे. शेवटचं हे षटक आपण पाहू शकता. जो जिंकेल तो क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश करेल परंतु इथून मात्र जिंकणं फार गरजेचं असेल आता मैदानाच्या आतमध्ये. परंतु तो संघ कोणता असेल येणारी वेळ येणारा काळ इथं मात्र नक्कीच ठरवेल. स्ट्राईकला पण राहुलला पाहू शकताय. एक चौकार देखील त्याच्या बॅटमधून आलेला आहे. इथे फटका फसलाय बॅकवर्ड पॉइंटला. क्षेत्ररक्षक फलंदाज बाद होईल. राहुलला परतावं लागेल. बॅक टू द डगआउट. स्पीडअप करा. न्यू बॅटर चला मैदानाच्या आतमध्ये. अजिबात वेळ खर्च करू नका. 2 गडी बाद झालेले आहेत. आपण पाहिलं तर तिसऱ्या हाणामारीच्या षटक मैदानाच्या आतमध्ये असताना लोपेशनं पहिल्याच बॉलवरती विकेटची प्राप्ती केली आहे. न्यू बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. शालिक आता सलामीचे दोन्ही बॅटर डगआउटच्या आसरेला आहेत. आता मिडल ऑर्डरवरती सर्व काही दारोमदार असेल या मॅचमध्ये. धावसंख्या आपण पाहिली तर 22 धावा धावफलकावरती थांबलेल्या आहेत. अजून 5 चेंडू शिल्लक असतील या षटकातील. लोपेश गोलंदाजी मार्कवरती आहे. त्याच दिशेने गोलंदाजी करेल. ओव्हर द विकेटने मिडियम फास्टची कलात्मकता या ठिकाणी दाखवते लोपेश आपल्या संघासाठी. पुढील बॉल समोर असेल बॅटिंग शालिक. बॅटची एज आहे. बॅटची एज. विकेट कीपर चूक होणार नाहीये. दूसरा झटका तू चल में आया. फलंदाज बाद. होऊ शकता आपण जय बजरंग ब खांबालपाडा टीम ज्यांनी मागील मॅचमध्ये आपण पाहिलं तर अगदी वाघाच्या जबड्यातून मॅच काढली होती. 76 धावांचं भलं मोठं लक्ष होतं. कृष्ण केणे ज्या मॅचमध्ये तुटून पडले होते. जबरदस्त बॅटिंग. त्यांच्या सोबतीला मयूर देखील अप्रतिम फलंदाजी करत होता परंतु त्या मॅच नंतर पूर्णपणे आत्मविश्वास जय बजरंग ब खांबालपाडा या टीमचा वाढलेला आहे आणि त्यांना आता ठाऊक आहे की रणसंख्या किती असणं फार गरजेचं आहे या मैदानावरती. नक्कीच मी तर म्हणेन की जय बजरंग ब खांबालपाडा टीम जर इथे मात्र सेमीफायनल नंबर 1 मध्ये पोहोचेल तर नक्कीच मजा येईल या स्पर्धेमध्ये देखील. प्रेक्षकांना देखील ही मंत्रमुग्ध करणारी मॅच पाहायला भेटेल. परंतु दरम्यान या मॅचमध्ये आपल्याला पाहायचं आहे की तो संघ कोणता असेल या मॅचमध्ये. इथे मात्र दमदार फटका एक्झिक्यूट केला आहे. चेंडू जाईल 4 धावांसाठी. चौकार पाहायला भेटतोय आणि चौकाराच्या मदतीनं धावसंख्या फलकावरती पोहोचली आहे 26 या आकड्यावरती. दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर टीम मेहर 11 बापगाव टीम देखील संघर्षाची पराकाष्ठा सुरू आहे. सध्या तरी आपण पाहिलं 3 चेंडू शिल्लक आहे. धावांचा विचार केला तर 26 धावा धावफलकावरती आहेत आणि आपण जर पाहिलं तर अजूनही 3 चेंडूमध्ये 2 मोठे फटके जर आले तर मॅचमध्ये मजा येईल. मेहर 11 बापगाव टीम या संघाकडे देखील त्या कॅलिबरेचे गोलंदाज आहे. कठीण असेल या मॅचमध्ये परंतु आपण जर पाहिलं तर आजच्या दिवसभरामध्ये ज्यांनी या 75 धावा कुटलेल्या आहेत त्यांच्यासमोर किती धावा ठेवाव्या आता बापगाव संघाला हा प्रश्न आहे. वाईट लाईन पाहावे लागेल तिथे पंचांचा. जो काही निर्णय आमच्यापर्यंत पोहोचेल त्या निर्णयावरती आम्ही नक्कीच ठाम असू.
आणि हा नो बॉल आहे कारण की लाईनच्या बाहेर टाकला आहे. आणि उघडा डोळे बघा नीट, हा असेल फ्री हिट. काल देखील आपण पाहिलं एस ए जहांगीर सरांची नजर अगदी जबरदस्त नजर आहे. विराज सर देखील पहा त्या ठिकाणी सांगते यस हा नो बॉल आहे. उघडा डोळे बघा नीट, हा फ्री हिट असेल. धावसंख्या एक धावेच्या मदतीनं 27 या आकड्यावरती जाऊन पोहोचलेली आहे. आणि हा फ्री हिट मुक्त टोळा. इथे मात्र आपण पाहू शकता चेंडू कुठे जाईल, कडक फटका, चेंडू सीमा पार, बेधडक षटकार. ऑफसाईड ऑफ स्टंप बॉल आपल्याला पाहायला भेटला आणि त्याच्यावेळी बेधडक फटका पाहायला भेटला बॅटर सुनीलच्या वतीनं. आणि जाम सुनील सुनील गांगुर्डे, काय जबरदस्त फटका त्याने एक्झिक्यूट केला. इनसाइड आउटच्या माध्यमातून फटकेबाजी करणं कदाचित खूप अवघड असतं. अशा मोमेंटला ऑफसाईड ऑफ स्टंपला जो चेंडू येतो त्याला रीड करणं, आणि हे काम आपल्याला सुनील गांगुर्डे यांच्या बॅटमधून हा दर्जेदार षटकार पाहायला भेटला. आता जे आपण रन रेटचा विचार करत होतो तो रन रेट इथे मात्र आलेला आहे. अर्थातच धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर 32 धावा धावफलकावरती आहेत. आज 33 धावा धावफलकावरती आहेत. आणि आता आपण जर विचार केला तर इथे 11.0ची सरासरी आहे. एक चेंडू, दोन चेंडू शिल्लक आहेत. अलाउन द कार्पेट आपल्याला पाहायला भेटतोय. चेंडू डीपमध्ये सरकलेला आहे. एक धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न देखील सफल झालेला आहे कारण की फेकी जी आहे थोडीशी लूज पाहायला भेटली. सो त्या अनुषंगाने 2 धावा आपण पाहिल्या. धावसंख्या पुढे सरकत असताना धावफलकावरती धावा 35 धावा लागलेल्या आहेत. एक चेंडू शिल्लक आहे. मॅचमध्ये मजा येईल, मॅचमध्ये मजा येईल. आपण क्रिकेटमध्ये सातत्यानं अनुमानच लावत असतो, परंतु आपण भविष्यवाणी मात्र करू शकत नाहीये. मेहर 11 बापगाव टीम देखील एक दमदार टीम आहे. अगदी सर्वच खेळाडूंची एकसारखी बॉडी लँग्वेज आपण पाहू शकता, एकसारखी उंची देखील आहे. बॅटची एज विकेट किपर मात्र चेंडूपर्यंत पोहोचले नाही. थर्ड मॅन देखील फंबलने झाली तिकडे. दरम्यान एक धाव कंप्लीट आणि दुसरी धाव इथे मात्र कंप्लीट होणार नाहीये. दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये चौथा गडी बाद आणि पहिल्या इनिंगचा खेळ इथे झालाय समाप्त. पहिल्या इनिंगच्या अखेरीस धावा इथे जोडलेले 3 गडी बाद होऊन जर आपण पाहिलं तर धावा 36 आणि जिंकण्याकरिता 37 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे. तर पाहूया मित्रांनो या धावा चेस होतील की डिफेन्स ऐकवतील आपल्याला. ओमी सुतार, मी थांबतो तुम्ही थांबू नका, ऐकत राहा पाहत राहा जय बजरंग वासुंद्री आयोजित वासुंद्रीकर चषक 2026चा हा थरार. तर निश्चितच धावफलकावर आता धावा चेस करायच्या आहेत. तर 37 धावांचं संरक्षण देखील करायचं आहे मेहर 11 बापगाव टीमला. सन्माननीय आदरणीय बालाराम मेहर साहेबांनी पुरस्कृत केलेला हा संघ आपण पाहतोय. आणि जेव्हा जेव्हा मेहर 11 बापगाव संघ मैदानाच्या आतमध्ये राजू सर सामना खेळत असतो तेव्हा त्यांचं शांतमय क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. एक युनिटी आहे खऱ्या अर्थाने त्यांच्या टीममध्ये. जबरदस्त कॉम्बिनेशनने उतरतो मैदानाच्या आतमध्ये. सलामीचा जर विचार केला तर सातत्याने योगेशच्या सोबतीला राहुल असतो
आणि गोलंदाजीमध्ये देखील जर पाहायला गेलं तर ओमकार दलबी, त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये देखील राहुल देखील कधी कधी गोलंदाजी करतो, त्यानंतर सुनील देखील असतो. तुषारला देखील आपण काही कालखंडामध्ये पाहिलं, परंतु आज तुषार नाही आहे आय थिंक. निश्चितच शालिक भोईर एक चांगला गोलंदाज, तो देखील गोलंदाजी करतोय सध्याच्या घडीला. तर पंचांचा ग्रीन सिग्नल, निश्चितच आम्ही वाट पाहू आणि सामन्याला सुरुवात होईल. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. पहिला चेंडू घेऊन ओमकार दलबी येतोय बॉलिंग ट्रॅकवर. एक विस्फोटक अष्टपैलू क्रिकेटर आहे, घातकी ऑलराऊंडर आणि बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट राहिला होता सांगोडेकर चषक 2026 मध्ये. पहिला चेंडू ओमकार दलबीचा, पहिल्या चेंडूवर लाऊड अपील, लाईन मिस करताय लेग स्टिकच्या बाहेर. चेंडू निघून गेला असता पडल्यानंतर हे सांगितलं पंचांनी. डॉट बॉल. ओंकार दलबी यासाठी जाणला जातो, व्हेरिएशन भरपूर आहे आणि पाठोपाठ सुनील गांगुडे देखील एक कलाकार गोलंदाज आहे. पुढचा बॉल, आपण इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, राहुल होते तिथे, चांगलं क्षेत्ररक्षण आणि डॉट बॉल पाहायला मिळतोय. सुरुवातीचे 2 चेंडू डॉट आल्यानंतर आता बॅट्समनच्या मनामध्ये देखील दडपण असेल. फलंदाज जितू आहेत आय थिंक, जितेश शेलार, त्यांच्या नावाने हा संघ जाणला जातो. परंतु जितेशला एक गोष्ट विसरून चालणार नाही, या संपूर्ण दिवसभरामध्ये ज्या पद्धतीनं तुम्ही बॅटिंग केली आहे त्याच माइंडसेटनं बॅटिंग करावी लागेल, कारण समोर गोलंदाजीचा तोफखाना म्हणजेच मेहर इलेव्हन बापगाव संघ आहे. एकापेक्षा एक चांगले गोलंदाज घडवलेत या संघामध्ये. यावेळी स्वीशिट, काय जबरदस्त फटका, टीट फॉर टॅट, जशास तसं प्रत्युत्तर आणि चेंडूला पाठवलाय सीमारेषा पलीकडे. रिवर्सचा देखना फटका, षटकार. संपूर्ण दिवसभराचा जर विचार केला तर इतक्या जबरदस्त पद्धतीने एक्झिक्युशन राहिलं जितेश, आणि आज देखील या मॅच मध्ये देखील गरज आहे. आणखी एक स्विचिटचा फटका, गॅप शोधली पॉइंट आणि शॉर्ट थर्डमॅनच्या मधून चेंडूला काढलं. जसं सुईतून धागा होतात तसा चेंडू फरार होतो सीमा पार. ओमकार दलबीवर आक्रमण चढवतोय, ठोकलाय आणखी एक चौकार. से डरकर नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. संघर्ष करावा लागेल, प्रयत्न करावे लागतील मैदानाच्या आतमध्ये आणि ते प्रयत्न करताना दिसतोय जितू. आपली लॅप करण्याचा प्रयत्न, लाईन मिस करतोय चेंडू पुन्हा एकदा. कारण जेव्हा LBW ची मागणी कोणता गोलंदाज करतो तेव्हा पंच 4 गोष्टी पाहतात. एकतर गोलंदाजाने किती हाईटवर चेंडू हाताळलाय, तो यष्ट्यानं लागतोय की नाही, आणि लेग स्टिक ऑफ स्टिकच्या बाहेर देखील पिचिंग आहे की नाही हे देखील पाहतात. त्यानंतर बरोबर फलंदाज त्या लाईनमध्ये सापडलाय की नाही या गोष्टीची देखील खात्री एकदा पंच करतात. यावेळी समोरच्या दिशेला ताकदवर फटका आहे, क्षेत्ररक्षक सुनील गांगुडे चेंडू खाली आणि काय घडलंय तिथे, जबरदस्त झेल आणि फिंगर गोज अप, फलंदाज होतोय बाद, विकेटचं पतन. विकेट असू शकते कदाचित. इथून आता
जो गोलंदाजीचा क्लास आहे मेहरी इलेव्हन बापगावचा तो पाहायला मिळू शकतो. तर पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलकावर धावा फक्त 10 आणि 1 विकेट या षटकामध्ये येते. अंतिम चेंडूवर ओमकार दलवी सफल षटक हाताळतोय आणि आता दुसऱ्या षटकाला सुरुवात करतोय. तो म्हणजेच ज्याने झेल पकडला तो सुनील गांगुर्डे. कालूबाई चषक मला आठवतो, मी सातत्याने चर्चा करत असतो कालूबाई चषकाची, कारण तिथे संपूर्ण स्पर्धेमध्ये या गोलंदाजाने एकही धाव खर्च केली नव्हती. 2 ते 3 मेडन ओव्हर्स आले होते आय थिंक पहिल्या षटकामध्ये. 2 विकेट्स, त्यानंतरचा जो मेडन ओव्हर षटक हाताळला होता त्या 3 विकेट्स त्याने घेतल्या होत्या. तर सुनील गांगुर्डे या मॅचमध्ये त्याने बॅटिंगमध्ये देखील दमदार कामगिरी केली आहे. बॅटिंग करत असताना सुनीलने 1 चौकार 1 षटकार आणि 1 एकेरी धाव 3 चेंडूमध्ये 11 धावा बनवल्या आहेत. परंतु आता धावांचं संरक्षण करायचं आहे. अजून विजयासाठी आय थिंक 12 चेंडूमध्ये 27 ची गरज आहे. आणि सुनीलमध्ये वेग आहे, वेरिएशन आहेत, अचूक टप्पा आहे त्याच्याकडे, शैली आहे आणि त्या शैलीने गोलंदाजी करावी लागेल. सुनील गांगुर्डे तयार होते बॉलिंग ट्रॅकवर. फलंदाज आपण जर पाहिलं इन ॲट नंबर 3 न्यू बॅटर अजित येतोय. संतोष आणि अजितची जोडी. राईट आर्म ओव्हर दी स्टंप सुनील गांगुर्डे पहिला चेंडू घेऊन. पहिला चेंडू कशा पद्धतीचा राहिलाय आणि तिथे काय घडलाय तर नक्कीच लेग बाईज आहे असं सांगताना पायाला लागलाय का आपल्याला चेक करायचं DRS मध्ये एकदा. ग्रामीण स्पोर्ट्स लाईव्ह साफसुथरा लाईव्ह टेलिकास्ट आपण पाहतोय. तर निश्चित पायाला लागला होता चेंडू. लेग बाईज आणि डॉट बॉल येतोय तिथे. पहिला चेंडू डॉट राहिलाय. चांगली गोलंदाजी सुनील गांगुर्डेने या हंगामामध्ये केली आहे मेहर इलेव्हन बापगाव संघासाठी आणि सध्याच्या घडीला घातक गोलंदाजी करतोय. बॅटची एज लागली आहे. क्षेत्ररक्षक यष्टी रक्षक तिथे पोहोचले आणि झेल टिपला. आय थिंक योगेश पाटील होते आणि झेल स्वीकारलाय. धक्का क्रमांक दुसरा लागतोय तो म्हणजे जय बजरंग खांबालपाडा बी टीमला. आणि कदाचित जर बालाराम मेहर साहेब इथे उपस्थित असते तर 500ची कडक नोट दिली असती सुनील गांगुर्डेला, कारण त्यांचं देखील क्रिकेटवर खूप प्रेम आहे. सातत्याने जेव्हा जेव्हा मेहर इलेव्हन बापगाव संघ खेळतो तेव्हा त्यांचे संघाचे पुरस्कर्ते आदरणीय बालाराम मेहर साहेब पोचत असतात. आज पोचले नाही, परंतु जर संघ सेमीफायनलमध्ये पोचला तर मेगा फायनलचा सामना बघण्यासाठी निश्चितच पोचतील, यात तिलभर मात्र शंका नाही. 10 चेंडू 27 21 न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये जयेश येतोय. आज 2 संघांचा गाशा गुंडाळलाय खऱ्या अर्थाने खांबालपाडा टीमने. तिसरा संघ संघर्ष करतोय त्यांच्या विरुद्ध, परंतु आता सध्याच्या घडीला जर विचार केला तर टॉप फॉर्म मध्ये गोलंदाजी करतोय गोलंदाज सुनील गांगुर्डे. सुनील गांगुर्डेचा रनअप बघण्यासारखा आहे. हायाम ॲक्शन लांबवरनं धावत येतो. रनिंगमध्ये आपण पाहू शकाल किती सुंदर गोलंदाजीचं रनअप आहे त्याचं. तर सीमारेषा म्हणजे आपला पडदा आहे, येलो कलरची बाउंड्री. त्या पडद्याला कोणी पकडू नका, कारण पडदा हीच आपली सीमारेषा आहे. त्या दोरीला आपण गृहीत धरू नका, दोरी आपला सीमारेषा नाही, दोरी लेदर बॉलसाठी आहे. पुढचा चेंडू सुनील. पुन्हा एकदा बॅटची कडा लागली आहे. क्षेत्ररक्षक कव्हरचा पोहोचत होता तिथे, परंतु नो मॅच लँड मध्ये चेंडू पडला आणि आता धावा किती मिळतील. दरम्यान 2 धावा बॅटने. 9 चेंडू आणि 25 21.
तर पहा एक जाड दोर आहे सीमारेषेच्या इथे. तो दोर आपण गृहीत धरू नका, कारण तो दोर तिथे असला तरी सीमारेषा आपला येलो कलरचा पडदा आहे. फक्त समोरच्या समोरच्या कक्षासमोर जो दोर आहे ती सीमारेषा आपण पकडू शकता. पुढचा बॉल, चांगला चेंडू, चांगला चेंडू. गुड लेन स्पॉटवरनं चेंडू पडल्यानंतर उचली घेतोय. बॅट्समनला रीड करता आलेला नाही तो चेंडू. निगाहे काही और निशाना काही. 4 चेंडू झाले आहेत. धावसंख्या धावफलकावर 12. 8 चेंडूमध्ये 25 धाबांची गरज आहे विजयासाठी. सुनील गांगुडेचं कौतुक सातत्याने मी करत आलोय. ओ हो, आणखी एक चांगला चेंडू. जितकं कौतुक करावं तितकं कमी असेल या गोलंदाजाचं. जेव्हा जेव्हा संघ अडचणीत सापडतो तेव्हा तेव्हा संघाला अडचणीतून बाहेर काढण्याचं काम सुनील गांगुडे करत असतो. संकट मोचन हनुमान आहे खऱ्या अर्थाने मेहर 11 बापगाव संघाचा. कारण आपण जेव्हा संकटामध्ये असतो, जेव्हा आपल्याला कुठेतरी रात्री अंधारामध्ये काही दिसायला आवाज यायला सुरुवात होतो, तेव्हा तेव्हा आपण बजरंग बलीचा हेवा घेतो. यावेळी उंच उडाला चेंडू. स्वतः कॉटन बॉलची संधी निर्माण करत असताना गोलंदाज सुनील गांगुर्डे पोचला होता तिथे, परंतु झेल त्याच्या हातामध्ये काही सापडला नाही. तुला नाही मला दे जमिनीला. तर षटक समाप्त. दुसरं आणि दुसऱ्या षटकाच्या अखेरीस धावफलकावर धावांची टोटल झाली आहे 14 धावा. विजयासाठी आता 6 चेंडूमध्ये 23 धावांची गरज आहे. नक्कीच मेहर 11 बापगावचे 12th मॅन, लकी 12th मॅन भावेश इथे उपस्थित आहेत. जेव्हा जेव्हा ते 12th मॅनच्या भूमिकेमध्ये असतात संघ निश्चितच चांगलं काम करत असतो. लकी श्याम ज्याला म्हटलं जातं. शालिक भोईर येतोय बॉलिंग ट्रॅकवर. डॅशिंग क्रिकेटर आहे शालिक भोईर. 23 धावांचं संरक्षण करायचं आहे शालिकला. पहिला बॉल चांगला गुड लेंथ नाही तर ओव्हर पिच चेंडू होता. चांगलं क्षेत्ररक्षण. संपूर्ण समर्पण पाहायला मिळते मेहर 11 बापगाव संघाच्या माध्यमातून. आणि विचार केला तर थोडासा अडचणीत सापडतोय जय बजरंग खंबालपाडा बी संघ. आणि आज जितू शेलारची मोठी विकेट खऱ्या अर्थाने मिळवली ती ओमकार दलवीने. झेल पकडला सुनील गांगुर्डेनं. आता 5 चेंडू विजयासाठी 21 धावांची गरज. शालिक भोई राईट आर्म राऊंड दी स्टंप्सने. आडवा पाटणं अलॉंग दी कार्पेट. ताकदवर फटका. एक धाव. सुनील पोचतोय तिथे. जिथे तिथे सुनील आणि सुनील पाहायला मिळतोय. बॅटिंग मध्ये सुनील, गोलंदाजीमध्ये सुनील आणि क्षेत्ररक्षणामध्ये देखील सुनील. दरम्यान धावचीच्या सुरुवात फलंदाज झाला बाद. आणि आता विजयासाठी 4 चेंडूमध्ये 21 धावांची गरज. डीजे तर नक्कीच क्रिश या गावामध्ये देखील आहे. वासुंद्रीचा एक गोड आवाज. आणि ते नसतील इथे. पुढचा बॉल पुन्हा एकदा गोलंदाज शालिक भोईर समोरच्या दिशेला. जास्त उंच चेंडू मध्ये यासीन होते आय थिंक, परंतु यासीनला पोचता आलेला नाही. चांगली जर्सी आपण पाहतोय मेहर 11 बापगावची. आणि ही जर्सी स्पॉन्सर केली आहे खऱ्या अर्थाने वसीम आणि बळीराम मेहर साहेबांनी. वसीम सेंधू आणि बळीराम मेहर हे पुरस्कृते आहेत या संघाचे. स्कोर 3 चेंडूमध्ये 18 धावांची गरज आहे विजयासाठी. 3 मोठे षटकार. शालिक भोई राईट आर्म राऊंड द स्टंप्स. जबरदस्त चेंडू.
या सीन आहेत तिथे. चेंडूला उचलतील फेकतील दरम्यान एक धाब आता विजयासाठी. 2 चेंडू आणि 17 धाबांची गरज. एक एक पाऊल क्वार्टर फायनलकडे नक्कीच टाकत असताना मेहर 11 बापगाव संघ. पुढचा बॉल पुन्हा एकदा शालिक. वाईट बॉल असेल. 2 चेंडू 16 धावांची गरज विजयासाठी. चला क्वार्टर फायनल साठी सज्ज व्हा आता आपण. कांबे टीम लांबवरनं ट्रॅव्हल करून ते देखील ते पोहोचलेत. यामुळे उंच भरार घेते चेंडूने विकेट देऊन जाईल का शालिकला. एका हातामध्ये झेल पकडण्याचा प्रयत्न. एका हातामध्ये तलवार चालवायची असते मित्रा. झेल पकडायचा नसतो आणि तिथे झेल समाप्त. झेल टिपता आलेला नाहीये. खेळ तमाम झाला असता फलंदाजा. परंतु एक चेंडू आणि आता विजयासाठी औपचारिकता शिल्लक आहे त्या मॅच मध्ये. आपट्याकर बॉल बॅटची कडा लागली आहे. क्षेत्ररक्षक आहेत तिथे डीप मध्ये. चेंडूला पकडतील. हा सामना संपलाय. मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन मेहर 11 बापगाव. मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन बालाराम मेहर साहेब आणि हार्ड लक टफ लक ते म्हणजे जय बजरंग. खांबाल